परवा पंढरपूर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे 2019च्या शेतकऱ्यांना जी कर्जमाफी झालेली आहे त्या लोकांना सुद्धा कर्जमाफी योजनेमध्ये यावेळेसच्या समाविष्ट करून घ्यावे या मागणीसाठी सलग 3 दिवस अन्नत्याग आंदोलन करण्यासाठी बसले होते। या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही मेहकर तालुक्यातनं पंढरपूर या ठिकाणी गेलो। योगायोगाने ज्या दिवशी आम्ही पोहोचलो त्याच वेळेला एक अर्ध्या तासाने राज्याचे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन हे रोहितदादा पवार यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी आले होते। त्यांनी मुख्यमंत्री साहेब यांचा निरोप देऊन 22 तारखेला होणारं जे काही पावसाळी अधिवेशन आहे मुंबई या ठिकाणी, या अधिवेशनापूर्वी अनेक शेतकरी नेते आणि रोहितदादा पवार यांच्या समेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही एक मीटिंग घेणार आहेत आणि या कर्जमाफीच्या ज्या काही मागण्या आहेत या मागण्यांवर सकारात्मक अशी एक बैठक घेऊन त्याच्यावर तोडगा काढण्याच्या मानसिकतेत आहेत अशा पद्धतीनं सांगून रोहितदादा पवार यांचं जे अन्नत्याग आंदोलन आहे ते त्यांनी त्या दिवशी स्थगित केलं। साहजिकच आता अधिवेशन तोंडावर आहे आणि या अधिवेशनापूर्वी या कर्जमाफीच्या ज्या काही अटी आणि शर्ती लागलेल्या आहेत याच्यामध्ये काहीतरी सुधारणा निश्चित होईल अशा प्रकारचं आश्वासन दिल्यामुळे ते आंदोलन त्या ठिकाणी स्थगित झाले। त्याचबरोबर आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकरी नेते तथाकथित सो कॉल्ड शेतकरी नेते रविकांत तुपकर हे सुद्धा त्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करण्यासाठी बसलेले असं मला घरी आल्यानंतर कळलं। रविकांत तुपकर यांचा एक असा विषय होऊन बसला की राज्य सरकारला रविकांत तुपकर या व्यक्तीला फार मोठं होऊ द्यायचं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि रविकांत तुपकर यांनी आतापर्यंत जेवढे काही आंदोलन केले या आंदोलनाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं यश आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये किंवा सरकार त्यांच्यापुढे झुकलं वगैरे अशा गोष्टी होताना आपण त्या ठिकाणी पाहत नाही। त्याला कारण असं आहे की रविकांत तुपकर यांच्या मागणीला राज्य सरकार त्या ठिकाणी फार गांभीर्याने घेत नाही। उलट पक्षी रविकांत तुपकर यांनी जी मागणी केली या मागणीचा परिणाम असा होतो की सरकारला रविकांत तुपकरच्या म्हणण्यावर कुठल्या गोष्टी करायच्या नसतात। त्याच्यामुळे रविकांत तुपकर यांनी जर भाववाढीचा त्या ठिकाणी प्रस्ताव मांडला तर भाव कमी होतात। जर समजा पीक विम्यासाठी काही एखादी मागणी केली तर ती मागणी सरकार त्या ठिकाणी मंजूर करत नाही। त्याचबरोबर या आजच्या कर्जमाफीसाठी रोहितदादा पवार यांनी सक्षमपणे ही बाजू त्या ठिकाणी मांडून धरली आहे, उचलून धरली आहे। त्यामुळे रविकांत तुपकरांना परत एकदा अन्नत्याग आंदोलन करण्याची काही आवश्यकता नव्हती आहे। परवाला जी होणारी मीटिंग आहे त्यामध्ये रविकांत तुपकरला सुद्धा बोलायला जाणार आहे, परंतु रविकांत तुपकर आपलं स्वतःचं जे काही इमेज बिल्डिंग करण्यासाठी आणि स्वतःची जी काही चमकोगिरी करण्यासाठी या प्रकारचे हे आंदोलन बुलढाणा जिल्ह्यामध्ये करत असतात। माझं तर म्हणणं आहे की रविकांत तुपकर यांना खरंच जर शेतकऱ्याचं हित करायचं असेल किंवा रविकांत तुपकरला जर शेतकऱ्यांचं भलं व्हावं असं वाटत असेल तर रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यासाठी यापूर्वी यानंतर कुठल्या प्रकारचं आंदोलन करू नये। कारण रविकांत तुपकरचं आंदोलन हे असं आहे की त्यांनी केलेली मागणी जी आहे ना ती मंजूरच होत नाही आणि उलट पक्षी त्यांनी आंदोलन केल्यानंतर शेतकऱ्याचं नुकसान होतं। म्हणून माझं म्हणणं आहे की जर समजा रविकांत तुपकर यांना शेतकऱ्यांबद्दल जर कळवळ असेल तर त्यांनी हे जे काही त्यांचे आंदोलन आहेत ते करू नये। ते नाही केले तर आपोआपच या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी इतर नेते करून घेण्यासाठी सक्षम आहेत। रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांवर तशी ती थोडी मेहरबानी करावी अशी माझी इच्छा आहे। त्याला कारण असं आहे की रविकांत तुपकर हे आपल्या आंदोलनाच्या आडून शेतकऱ्यांचं नाव करून केवळ त्यांचं वैयक्तिक राजकारण त्या ठिकाणी करतात। म्हणजे त्यांची एक गोष्ट मला थोडी आवडत नाही की कुठलीही गोष्ट झाली का की त्यांची प्रतापरावजी जाधव साहेब यांच्यावर टीका असतेच। म्हणजे एका विशिष्ट खात्याचे मंत्री आहेत, त्यांच्याकडे एक विशिष्ट डिपार्टमेंट आहे आणि इतर खात्यांच्या मंत्र्यांच्या इतर डिपार्टमेंटमध्ये कुठल्याही मंत्र्याला त्या ठिकाणी हस्तक्षेप करता येत नाही। साहजिक आहे की ते शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यांसाठी फार प्रभावीपणे काम नसतील करत, परंतु शेतकऱ्याचा विषय असो इतर कोणता विषय असो प्रत्येक गोष्टीला प्रतापराव जाधव साहेब यांना जबाबदार धरणं त्या ठिकाणी सुज्ञ अभ्यासू माणसाचं ते काम नाही। याच्यातनं आपला अज्ञानपणा आणि अभ्यासाची कमी त्या ठिकाणी दिसून पडते की प्रत्येक गोष्ट ही प्रतापराव जाधव सगळ्याच गोष्टीची जबाबदारी ही प्रतापराव जाधवांवर नाहीये। त्याच्यामुळे रविकांत तुपकर यांनी वैयक्तिक टीका आणि खालच्या पातळीवर जाऊन जी प्रतापराव जाधवांवर टीका ते करतात ती टाळली पाहिजेत। कारण राजकारणामध्ये जनतेचा वापर करून किंवा शेतकऱ्याचा त्या ठिकाणी त्यांच्या नावाचा वापर करून आपण आपलं म्हणजे वैयक्तिक राजकारण त्या ठिकाणी काढायचं नसते। जनतेच्या हितासाठी त्या ठिकाणी गोष्टी केल्या पाहिजेत। जिल्ह्यात रविकांत तुपकर हे प्रतापराव जाधव साहेबांवर जी एकेरी खालच्या पातळीवर आणि अनावश्यक टीका करतात ही टीका त्या ठिकाणी लोकांना आवडत नाही। उलट रविकांत तुपकरांनी प्रतापराव जाधवांवर जर अशा प्रकारची टीका केली लोक सुज्ञ आहेत तर एक प्रकारची सहानुभूती एक प्रकारची सिंपती ही प्रतापराव जाधवांच्या बाजूने त्या ठिकाणी उभी राहते आणि त्याचा त्यांना फायदा होतो। बरं असो, आज रविकांत तुपकर किंवा प्रतापरावजी जाधव साहेब हा आपल्या या व्हिडिओचा आपल्या या चर्चेचा आज विषयच नाही। आज विषय असा आहे की आमदार रोहित पवार यांच्या उपोषणाला भेट देत असताना परभणी जिल्हा मार्गे आम्ही पंढरपूरला ज्या वेळी गेलो आणि तिकडनं पुण्यावरनं ज्यावेळेला संभाजीनगर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांना पार करत ज्यावेळेला आम्ही घरी पोहोचलो एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली
की हे जे काही 6-7 जिल्हे, ज्या 6-7 जिल्ह्यांमधनं आम्ही त्या ठिकाणी प्रवास केला, या जिल्ह्यांमध्ये जे आपले अन्न आणि प्रशासन विभागाचे आयुक्त आहेत तुकारामजी मुंडे साहेब, या तुकारामजी मुंडे साहेबांनी जो काही FDI मध्ये सध्या जो धुमाकूळ घातलाय आणि जो तहलका केलाय, या तहलक्याचा परिणाम हा सर्व 7 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला. कारण रस्त्याने जात असताना कुठल्याही पान शॉपमध्ये किंवा कुठल्याही दुकानमध्ये त्या ठिकाणी गुटखा हा मिळाला नाही आणि कुठल्याही प्रकारचं जे काही तंबाखूजन्य त्या ठिकाणी पदार्थ आहेत ते कुठलेच पदार्थ त्या ठिकाणी 7ही जिल्ह्यामध्ये दिलेले नाही. म्हणजे तुकाराम मुंडे साहेबाचा एवढा धसका त्या ठिकाणी या सर्व लोकांनी घेतलेला आहे, गुटखा विक्री करणाऱ्यांनी, की ज्या ज्या लोकांना आमच्या सहकार्याने गुटखा मागला तर ते एवढे घाबरून आणि एवढ्या दहशतीमध्ये या सगळ्या गोष्टीला उत्तर द्यायचे की एक अधिकारी जेव्हा ठरवतो की या कायद्याची अंमलबजावणी करायची आहे तर ती किती प्रभावीपणे केल्या जाऊ शकते हे तुकाराम मुंडे साहेब यांच्या रूपानं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आहे. परंतु या सर्व 7 जिल्ह्यामध्ये असलेली परिस्थिती पाहता आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती अतिशय विरोधाभास होती. म्हणजे ज्यावेळेला बुलढाणा सोडला तर बुलढाण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी गुटखा विक्री सर्रास त्या ठिकाणी चालू होती आणि तिकडनं आल्यानंतर सुद्धा बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्रासपणे त्या ठिकाणी हे गुटख्याचे पदार्थ जे आहेत, जे त्याच्यावर बंदी आहे, या सगळ्या गोष्टी सर्रासपणे भेटताना काल सकाळी आम्हाला आज सकाळी त्या ठिकाणी जाणवलं येतं. त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये या गुटखा बंदीची जी काही अंमलबजावणी आहे ती पाहिजे तेवढ्या प्रभावीरित्या होत नाही किंवा केल्या जात नाही. अधिकाऱ्यांचं तेवढं या सगळ्या गोष्टींवर लक्ष नाही. परंतु 12 तारखेला गुरुवारला मी तुकाराम मुंडे साहेब यांचं जे स्टेटमेंट ऐकलं की गुटखा विक्री करणाऱ्या, उत्पादन करणाऱ्या लोकांवर आता मकोका नावाचा जो काही मोठा कायदा आहे तर तो कायदा लावला जाईल आणि मकोका अंतर्गत या गुटखा क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे, विक्री करणारे गुटखा माफिया जे आहेत त्यांच्यावर अशा प्रकारचा मोठा आणि अजामीन पात्र की ज्याच्यामध्ये अडकल्यानंतर जामीन होत नाही असा जो काही कायदा आहे तो लावला जाईल. ते कलम त्या ठिकाणी लावल्या जातील. हे ज्यावेळेला मी स्टेटमेंट ऐकलं त्याच वेळेला मी बुलढाणा जिल्ह्याचे नवीन कर्तव्यदक्ष आपले जिल्हाधिकारी प्रवीण कुमारजी देवरे साहेब यांना एक निवेदन दिलं की आयुक्त तुकारामजी मुंडे साहेब यांनी आवाहन केल्याप्रमाणे आणि राज्य सरकारने पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये जी काही गुटखा बंदी केली आहे याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कलेक्टर या नात्याने, जिल्हाधिकारी या नात्याने आपण जातीनं त्या ठिकाणी लक्ष घालावं. त्याचबरोबर जे आपले पोलीस अधीक्षक आहेत श्री तांबे साहेब यांची सुद्धा मी पर्सनली भेट घेऊन तांबे साहेबांना FDIचे जे काही कर्मचारी आहेत जे आता गुटखा साठ्यावर किंवा गुटख्याच्या ज्या काही समजा विक्रीवर बंदी आणणार आहेत किंवा ते त्यांच्या रेड करणार आहेत तर अशा लोकांना पोलीस प्रशासन म्हणून आणि पोलिसांचा प्रमुख म्हणून श्री पोलीस अधीक्षक तांबे साहेब यांनी मदत करावी आणि संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काही गुटख्यामध्ये सक्रिय असणारे, गुटखा विक्रीमध्ये सक्रिय असणारे जे काही माफिया आहेत, जे लोक आहेत, या लोकांवर कठोर कारवाई त्या ठिकाणी करावी अशा पद्धतीचं निवेदन हे मी कलेक्टर आणि SP साहेब यांना गुरुवारला 12 तारखेला त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याही पुढे जाऊन काल पुण्यामध्ये असताना अन्न आणि द्रव प्रशासनाचं सहसंचालक यांचं जे ऑफिस आहे, जे रिप्रेझेंट करते मुंबईच्या आयुक्त कार्यालयाला, त्या ठिकाणी जाऊन मी तुकारामजी मुंडे साहेब यांच्या नावाने त्या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये संपूर्ण गुटखा बंदी त्या ठिकाणी झाली पाहिजेत आणि तुकाराम मुंडे साहेबांनी ज्याप्रमाणे सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर, परभणी या सर्व जिल्ह्यामध्ये कडक 100% त्या ठिकाणी गुटखा बंदी केलेली आहे, तशाच पद्धतीची गुटखा बंदी ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झाली पाहिजेत. आणि ती करण्यासाठी आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील जे अन्न सुरक्षा अधिकारी आहेत, जे अन्न आणि द्रव प्रशासनाचे जिल्हा जे काही अधिकारी आहेत मोठे, अशा लोकांना आपण आदेशित करावे आणि बुलढाणा जिल्हा हा गुटखा मुक्त करावा अशा पद्धतीची काहीतरी कारवाई करावी अशा प्रकारचं निवेदन मी काल तुकाराम मुंडे साहेब यांच्या नावाने त्या ठिकाणी दिलेलं आहे. या निवेदनामध्ये येणाऱ्या 22 तारखेपर्यंत जे पावसाळी अधिवेशन मुंबईला होत आहे, या 22 तारखेपूर्वीपर्यंत बुलढाणा जिल्हा संपूर्ण गुटखा मुक्त केला नाही किंवा या सगळ्या अंमलबजावणीमध्ये कुठेतरी अधिकाऱ्यांनी, पोलिसांनी किंवा इतर प्रशासकीय लोकांनी त्या ठिकाणी दिरंगाई केली, हलगर्जीपणा केला तर 22 तारखेनंतर मुंबई मंत्रालयामध्ये ज्या ठिकाणी अधिवेशन चालू होणार आहे त्या ठिकाणी मी आंदोलन करणार आहे, उपोषण करणार आहे अशा प्रकारचा इशारा मी कालच्या माझ्या निवेदनामध्ये त्या ठिकाणी दिला आहे. ही गुटखाबंदी होणे अतिशय आवश्यक आहे. कारण आपला बुलढाणा जिल्ह्याचा जो काही युवक आहे, जी नवीन पिढी आहे, ही या गुटख्याच्या आरी जाऊन त्या ठिकाणी वेगवेगळ्या आजारांना त्या ठिकाणी बळी पडताना भलीभाती आपण त्या ठिकाणी पाहतो. या गुटख्यामुळे मानसिक आजारासारखे गंभीर जे काही आजार आहेत हे नवीन पिढीला त्या ठिकाणी होत आहेत आणि याच्यामध्ये युवा पिढीचं त्या ठिकाणी नुकसान होत आहे. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याच्या बाहेरून या गुटखा क्षेत्रामध्ये जे काही व्यापारी येतं हे अव्वाच्या सव्वा त्या ठिकाणी आणि लाखो करोडो रुपये त्या ठिकाणी कमवत आहेत आणि
आपल्या युवा पिढीच्या जीवनाशी त्या ठिकाणी खेळतात. सर्वसामान्य घरातील कुटुंबातील जे काही युवक आहेत, हे युवक ज्यावेळेला मोठ्या मोठ्या आजारांना त्या ठिकाणी बळी पडतात, त्यावेळेला त्यांचं घर त्या ठिकाणी उद्ध्वस्त होते, आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या. आणि अशा सगळ्यामध्ये जर समजा एखाद्या नव्या मुलाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला, तर ते अख्खाच्या अख्खं घर त्या ठिकाणी अडचणीत, संकटात त्या ठिकाणी येताना आपण दररोज त्या ठिकाणी पाहतो. ही गुटखाबंदी ही होणे आता सध्या सोपं आहे, कारण वरून सर्व प्रशासन त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीसाठी कळत झालेलं आहे, सज्ज झालेलं आहे. या सगळ्या गोष्टीचा फायदा आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे SP आणि कलेक्टर यांनी घेतला पाहिजेत आणि ही गुटखाबंदी जी आहे ती 100% प्रभावीपणे त्या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यात झाली पाहिजेत, अशी माझी मागणी आहे. आणि या मागणीसाठी मी पाठपुरावा करत राहणार आहे. परिणामी उपोषण करण्याचं कामही त्या ठिकाणी पडलं तर मी करणार आहे, परंतु संपूर्ण बुलढाणा जिल्हा हा त्या ठिकाणी गुटखा मुक्त झाला पाहिजेत आणि आता चालून आलेल्या या संधीचा लाभ बुलढाणा जिल्ह्याला त्या ठिकाणी झाला पाहिजेत, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.